श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7वा ज्ञानविज्ञान योग ओव्या 151 ते 175. श्री गणेशाय नमः. परी तैसे न करिते प्राणिये वाया आबोलिया हितिवाणिये जे पोहता ते पानिये तळहाती चेणी. ही गोष्ट खरी असली तरी अनेक मनुष्य प्राणी या प्रकाराने आपले आत्महित साधत नाहीत. ते इतर देवदेवतांच्या उपासनेतच समाधान मानतात. हा प्रकार म्हणजे तळहातावरील पाण्यात पोहण्यासारखा आहे. नाना अमृताच्या सागरी बुडीजे मग तोंडा का वज्र मिठी पाडीजे आणि मणी तरी आठवीजे थिल्लरोद काते. हे म्हणजे अमृताच्या सागरात बुडत असताना तोंड दाबून धरायचे, ते उघडायचे नाही आणि त्याही क्षणी मनात आठवण करायची, ती पण गढूळ पाण्याच्या डबक्यात पोहत असल्याची. हे ऐसे कासया करावे जे अमृती ही रिगोणी मरावे ते सुखे अमृत होवणी का नसावे अमृता माझी. अमृत सागरात बुडताना तोंड दाबून धरले, अमृत तोंडात गेले नाही म्हणून मरण्यात काय अर्थ आहे. अमृतात अमृत पिऊनच का राहू नये. तैसा फळ हे तुचा पांजरा सांडूनिया धनुर्धरा का प्रतीती पाखी चिदंबरा गोसाविया नोहावे. अर्जुना, ज्याला आत्मकल्याण साधायचे आहे त्याने फलापेक्षा पिंजरा तोडून आत्मानुभवाचे पंख लेवून स्वानंदाच्या चिदाकाशात स्वैर भरारी का घेऊ नये. जेथ उंचावलेनी पवाडे सुखाचा पैसा रुजोडे आपुलेनी सुरवाडे उडोये ऐसा. ही चिदाकाशातली स्वैर भरारी घेण्यासाठी मनात आणले तरी ते साधण्यासाठी काही काळ जावाच लागतो. तया उपमा माप का सुवावे मज अव्यक्तता व्यक्त का मानावे सिद्ध असता का निमावे साधनवरी. अर्जुना, कधी कधी तर मला हे कळत नाही की हे लोक मला न मोजता येणाऱ्या मापात का घालतात, निराकाराला आकारात का शोधतात आणि मी स्वयंसिद्ध असताना माझ्या प्राप्तीसाठी साधनांचा शीण का घेतात. परी हा बोल आघवा जरी विचारी जतसै पांडवा तरी विशेषे या जीवा न चोजवे गा. पार्था, जर या माझ्या बोलण्याचा विचार केला ना तर माझे हे स्पष्ट बोलणे अनेकांना आवडणार नाही. कालचे युग माया पडळे हे झाले आहाती आंधळे म्हणून प्रकाशाचे देह बळे न देखती माते. त्याचे कारण असे की हे जीव मायेच्या पडद्याने आंधळे झालेले आहेत. त्यांची देहबुद्धी बळावली आहे. ते ज्ञानाच्या प्रकाशाने आत्म्याचा शोध घेत नाहीत. एरवी मी नसे ऐसे काय वस्तू जात असे पाहे पाकणव जळ रसे रहित आहे. जरा बारीक विचार केला तर असे लक्षात येऊ शकते की मी नाही असे एकही स्थान नाही, वस्तू नाही, कोणतेही पाणी हे जसे रसविरहित नाही तसेच माझे स्वरूप आहे. पवनू कवणातेन शिवेची आकाश केण सामायेची हे असो एकोमीची विश्वी आहे. वारा कोणाला स्पर्श करत नाही, आकाश कोठे व्यापित नाही, असो हेच सत्य आहे की मीच सर्वत्र व्यापून उरलेलो आहे. येथे भूते जी अतितली तिये मिची होऊनी ठेली आणि वर्तत आहाती जे तुली तीही मिची. या सकल सृष्टीत जे जे प्राणी होऊन गेले ते सुद्धा मीच होतो
आणि आताही इथे जे आहेत तेही मीच आहे. त्या सर्वांमध्ये माझेच अस्तित्व आहे. का भविष्यमाणे जियेही तीही मज वेगळी नाही. हा बोलची एरवी काही होय ना जाय. किंवा यापुढील भविष्यामध्ये सुद्धा जे होणार आहे ते माझ्याच सत्तेने आणि केवळ माझ्याच इच्छेने घडणार आहे. हे आलं गेलं, झालं गेलं या केवळ बोलायच्या गोष्टी आहेत. खरं म्हणशील तर काहीच येतही नाही आणि जातही नाही. दोराची या सापासी डोंबा बडिया ना गव्हाडा ऐसी. संख्याण करवे कोण्हासी ते विभूतासी मिथ्यत्वे. ज्याप्रमाणे दोरीवर भासणारा साप हा मुळातच खरा नसल्याने त्याच्याबद्दल काही कल्पना करणे व्यर्थ आहे, तसेच प्राणीमात्रांसंदर्भातही, कारण ते पण मिथ्या आहेत. मी ऐसा पंडुसूता अणुस्युतू सदा असता. या संसार जो भूता तो आणे बोले. हे धनुर्धरा, याप्रमाणे मी हा सदा अखंड आणि अक्षय आहे. या प्राणीमात्रांच्या जीवांच्या मागे संसार लागला आहे, कारण तो वेगळ्या प्रकारचा आहे. तरी त्याची आता थोडीसी गोठी सांगिजेल परियेसी. जे अहंकारा तणुंसी वालभ पडिले. जीवाच्या या संसाराची कल्पना तुला यावी म्हणून थोडी वेगळी गोष्ट सांगतो, ती ऐक. हे बघ, जेव्हा अभिमान आणि देह यांचे एकमेकांवर प्रेम जडते, तेथ इच्छा ही कुमारी झाली. मग ते कामाची तारुण्य आली. तेथ द्वेषेची मांडिली वऱ्हाडिक. तेव्हा त्या दोघांच्या प्रेममिलनातून इच्छारूपी कन्या जन्म घेते. ती वयात आली म्हणजे तिचा द्वेषासोबत विवाह होतो. तया दोघांस्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला. मग तो आजी आणि वाढविला अहंकारे. त्या दोघांपासून द्वंद्वमोह नावाचा पुत्र जन्मास येतो. या नातवाचे लाड त्याचे अहंकार नावाचे आजोबा करतात. जो धृतीसी सदा प्रतिकुळू नियमाही नागवे चळू. आशा रसे दोंदिलू झाला सांता. तो द्वंद्वमोह धैर्याला किंवा इंद्रिय दमनाला आकळत नाही, कारण तो आशारूपी दूध पिऊन धष्टपुष्ट झालेला असतो. असंतुष्टीची या मदिरा मत्त होणे धनुर्धरा. विषयांचे वोवरा विकृतीशी. हे धनुर्धरा, असंतोष रूप मद्याने उत्पन्न झाल्यामुळे तो विषयांच्या उपभोगाला येणे भावशुद्धीची वाटे. विखुरले विकल्पाचे काटे मग चिरिले आव्हाटे अप्रवृत्तीचे. तो भक्ताच्या भक्ती मार्गावर विकल्पाचे काठे पसरून ठेवतो आणि त्याला कुकर्माच्या आडवाटेला जाणे भाग पाडतो. तेने भूते भांबावली म्हणून संसाराची या आडवा माझी पडली. मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. त्यामुळे मनुष्य प्राणी हे भांबावतात, या संसार प्रपंचाच्या अरण्यात अडकून पडतात. त्यांच्यावर दुःखाचे पहाड कोसळतात. ऐसे विकल्पाचे वायाने काटे देखोणी सणाने. जे मतिभ्रमाचे पासवने घेती चिना. अर्जुना, पण जे पुण्यवान जीव असतात ना, त्यांना या विकल्परूपी काट्यांचे भय वाटत नाही. त्याची बुद्धी तीक्ष्ण पण पोकळ काट्यांना पाहून मतिभ्रंश होत नाही. उजू एकनिष्ठेच्या पावली रगडुनी विकल्पाची आभाली. महापातकाची सांडिली अटवी जिही. ते भक्त आपली भक्कम एकनिष्ठेची पावले उचलतात आणि त्याखाली विकल्पाचे काटे चिरडून टाकतात. ते अशी अनेक विकल्पांची कंटकारण्ये पार करून आलेली असतात.
मग पुण्याचे थांबा घेतले आणि माझी जवळीक पातले. किंबहुना चुकले वाट वधेया. जे भक्त पुण्याच्या मार्गाने धूम ठोकून माझ्याकडे धावत येतात त्यांची अनासायासेच या कामक्रोधाधिक वाटमार्यांच्या तावडीतून सुटका होते. एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा. ऐसी या प्रयत्नांते आस्था विये जयांची. अर्जुना, ज्याच्या मनाला या जन्ममरणाच्या जाचातून सुटण्याची अतीव इच्छा निर्माण झाली ते काय करतात? जी साधना भक्ती उपासना करतात. जय जय राम कृष्ण हरी.